बांगलादेशवरून सध्या राजकारण गाजताना आपल्याला पाहायला मिळते. आदित्य ठाकरेंनी तुम्हाला सवाल केलेला आहे की तुमचं सरकार असताना बांगलादेशी कसे घुसले, असा आदित्य ठाकरेंचा विचार नाही. त्यांना मला हे सांगायचं आहे, मुंबई महानगरपालिका मी मुंबईशी निगडीत प्रश्न करते. हा गेले 25-30 वर्षाचा जो संपूर्ण तयार केलेला सगळा त्यांच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत झालेला हा विषय तो आम्ही साफ करतोय, हा आत्ताचा नाही आहे. नक्कीच त्यांनी असा सवाल उपस्थित केला असला तरी त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, मग बांगलादेशी घुसलेच कसे काय, आता तुम्हाला का जागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. तर पालिका गेली 25 वर्ष कोण सांभाळत होतं? या ठिकाणी पेपरवर्क कसे तयार झाले? MOH या 2 MOHला आम्ही निलंबित केलं आहे, देवनार आणि कुर्ल्याच्या. या ठिकाणी पेपरवर्क झाले त्यांचे कसे तयार, या ठिकाणी विस्थापित आणि आता त्यांच्या पक्षाला कोणाची गरज आहे याचा विचार करावा. त्यामुळे त्यांची इच्छाच असेल ना ही लोक इथे यावीत. नक्कीच त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर फेरवलेली कारवाई करा त्याच्यामध्ये मराठी लोकांचे धंदे बंद पडतात आहे, मराठी फेरवलेली कारवाई होते, त्यांनी जगायचं कसं, उपासमार होते, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. नाही, पुन्हा एकदा सांगते, आम्ही ह्या ठिकाणी फक्त इल्लिगल बांगलादेशी फेरीवाले ह्यांच्याच बाबतीत कारवाई करतो आहे. ऑफिशियल पीच लायसन्स असलेल्यांना आम्ही त्रास देत नाही आहे. पण कधी कधी काय असतं, आपल्याला जेव्हा अशी चेकिंग करायची असते थोडा कळ हा काढावा लागतो. कधी कधी ओल्याबरोबर सुकं जळतं. पण आपल्याला मी पूर्ण संवेदनशील अशी असलेली महापौर आहे. या ठिकाणी माझं पूर्ण लक्ष आहे, जे ऑफिशियल पीच लायसन्स असलेले हॉकर्स आहेत त्यांना त्रास होणार नाही.